31,628 कोटीचं पॅकेज महाराष्ट्र सरकारनं अतिवृष्टी आणि महाप्रलय आलेल्या भागांकरता जाहीर केलेला आहे। आपण पाहू शकताय मी सध्या उभा आहे सीना नदी काठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील नंदूर या गावाच्या ठिकाणी। आपण पाहू शकताय साधारणतः मी तुम्हाला गुडघाभर पाण्यामध्ये दिसून येईल, पण आपण जर बघितलं तर माझ्या डोक्याच्या वरती सुद्धा या ठिकाणी माती होती आणि ती माती सुद्धा या सीनेच्या महाप्रलयामध्ये वाहून गेल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मोठमोठी झाडं जी आहेत ती सुद्धा या ठिकाणी उन्मळून पडलेली आहेत। साधारण 21 एकराचं ऊसाची ही जी शेती आहे ती पूर्णतः नेस्तनाभूत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। खरं तर दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणची जी विद्युत पंप आहेत, विद्युत खांब आहेत, ते सुद्धा पूर्णतः कोलमडून पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळं शेतकरी राजा जो आहे तो पूर्णतः मेटाकुटीला आल्याचं एकूणच चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय। अक्षरशः मी या ठिकाणी चालू शकत नाहीये, मात्र इकडचा शेतकरी त्याची व्यथा कशा पद्धतीनं मांडत असेल किंवा कशा पद्धतीनं तो जगत असेल आपण ते एका शेतकऱ्याकडनं जाणून घेऊयात। काय सांगाल, शेती नव्हे तर पूर्ण मातीच वाहून गेली? पूर्ण माती वाहून गेलं, जवळजवळ 15-20 फूट माती वाहून गेलेली आहे साहेब शेतातली। आमच्या शेत हे असं काय दिसतच नाही साहेब, शेत ही नाहीच असं वाटतंय आम्हाला। डोसक्याच्या वर होते बा, तिथपर्यंत जवळजवळ 60-70 फुटापर्यंत माती उकळून गेली आहे इथनं नदीनं। जवळ आमचं एक पट्टी म्हणलं तर जवळजवळ 300 फुटाची पट्टी आहे। 300 फूट सगळं उकळून घेऊन गेले सगळं। उसा सहीच पाक नाही राहिला आमचं। पीक तर गेलेच गेले, माती पण गेली, माती सुद्धा गेल्या साहेब, राहिलंच ना शेतीत काय। त्या शेत करायचं म्हणलं लय मुश्किल आहे साहेब आम्हाला। लेवल करावं त्या ठिकाणावं म्हणलं लय मुश्किल होतच नाही ती आमच्या हातनं। कशाचा खर्च करायचा आम्ही? आलेलं तोंडाचं घास आलेलं निघून गेल्यावर आम्ही करणार काय? त्याला दिवाळी आहे ना, दिवाळीत का दिवाळी काय माती खाऊ का साहेब? पाकच निघून गेलं काय खाऊ? कशाची दिवाळी करावं आम्ही? काय दिवाळी करावं असं काय वाटतच नाही साहेब आम्हाला। कशाने दिवाळी करायची? काहीच नाही। दिवाळी केलं तरी आम्हाला खावटी नाही साहेब। 8-10 दिवस झाला आम्ही साहेब अन्नच कसलं ते आम्हाला माहित नाही। नुसतं चहा पाण्यावरच आम्ही अशी दिवस काढायला लागलो साहेब। का तर हे बघितले पोटात आग पडते, त्याची भोग बीक सगळं पार ओढूनच गेली आमची सगळी। काय करायचं मग? मदत जाहीर केली गेला, जाहीर केलं, त्या जाहीरनं काय होणार आहे साहेब आम्हाला? काय सुद्धा होत नाही, काय काट बी होत नाही। जवळजवळ शेती नीट करा दुरुस्त करा म्हणलं तर जवळ 2-2-2.5 लाख रुपये जाते साहेब नीट करायला दुरुस्त करायला। मग पुन्हा आम्ही तिथनं काय तर पीक करणार, मग पुन्हा यात मग तिथनं आमचं चालू व्हायचं। ती पैसे घालायची कुठं आम्ही आता? एवढी मोठी रक्कम आम्ही कशी घालायची? आमची पोट भरत नाही एवढी रक्कम आम्ही घालणार कसं? तीच अवघड झाली आम्हाला सगळं। दिवाळी सणाला लिकीवाळी घरला येतील आता आलेत की साहेब, मोप आले, घर सगळं गच्च भरले। काय माती घालावं त्यांना आणि काय खावं त्यांनी? काय खायसारखं राहिलंच नाही साहेब शेतात काय। लय अवघड झाली आमची परिस्थिती। पीक पाण्यात गेले, हा पाक सगळं पाण्यात गेलं साहेब। ऊसच राहिला, पाक खाली घेऊन गेलं सगळं खोदून। आणि करायचं काय आता आम्ही त्या ऊसाचं? ऊस असलं तर जरा आधार बी वाटते माणसाला, कोण देणं घेणं बी करतंय। आता शेतातच काय नाही तर कोण द्यारेन कोण घ्यारेन, काय करायचं? इलाजच नाही आम्हाला काय कसला ती। आता तुम्हीच काय इलाज करायचं ती करा आमच्यावर। पण जी मदत जाहीर केलेली आहे त्यावर समाधानी आहात का तुम्ही? नाही हो, काय समाधानी व्हावं तेवढ्यानं? 10,000 कुठे 5,000 दे म्हणजे त्याचे समाधानी होते? एकदा इकडे बघा, आणि जी मदत जाहीर केली आहे ती पटते का मला? काहीच पटत नाही आम्हाला, ती मदतच पटत नाही असली। काय काय होणार आहे त्यानं? काहीच होत नाही त्यानं। अजिबात काय होणार ना? परसवर 15-15 फूट माती गेल्यावर काय व्हावं त्यानं? मग करणार काय तुम्ही आता? काय इलाज काय सरकार करेल ते करील। आमचं म्हणणं आहे सरकारला असं झाले कसं करतो बघा, एवढंच म्हणणं आहे आमचं। काय म्हणणं आहे त्यांना? करा सरकारनं काय तर प्रयत्न करा आमच्यासाठी, शेतकऱ्यासाठी। आमचं पाक मातीमोल होऊन गेले सगळं। सरकारनं काय तरी व्यवस्था आमची करायलाच पाहिजे आणि केलीच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। खरं तर हा घरातला कर्ता पुरुष शेतकरी राजा आहे, तोच अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याच्या उद्वेगणा त्याच्या शब्दामध्ये आपल्याला दिसून येत आहेत। आणि आपण पाहू शकताय की शेतीची काय विदारक परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। आपल्या सोबत काही महिला शेतकरी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। काकू काय सांगाल, सगळंच गेलंय? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।
सगळं सगळं गेलंय. काय करावं, सगळं गेले आता हे. आता कसं करायचं याला सांगा बघू. आता मग लय पैसे येते ते म्हणून आम्ही नटून नटून काम केला बिना पाण्याचं. आता बरं झालं, आता दिवाळीच्या झाली की आम्ही लगेच ऊस बीस जाते म्हणलं 5-6 लाखाचं काय तर करायला धरायला म्हणलं. आमचं सगळं गेलं, काय करायचं आम्ही, काय खायचं. आमची लेकराची तोंड वाळले, ती लेकरं खाण्याची नीट असं एवढं तरी हे केलं कष्ट मेहनत आम्ही. कामाला काय नोकरी येते काय त्या वय बाबा महिन्याच्या आज हे करायला म्हणलं आम्ही. आमच्या लेकराचं आम्हाला सरकारने ते आलंच पाहिजे. काय बी करून आम्हाला काय येत नाही बघा, मनाला बी येत नाही, बोलायला पण येईन आम्हाला. खेड्याचा आम्हाला काय लिहिता वाचता येत नाही. आम्ही दिवाळीचा सण आलाय आता. दिवाळी आली आता काय करायचं. घरी लेकीवाळी असते. नोकरी यायची काय, लेकरायची बाळायची घरात, लग्न यावं कशाने करायचं आता आम्ही बी. आम्हाला रडू आलं आता काय करायचं ते सांगा. आता आम्हाला पाहिजे बघ. काय सांगाल, अक्षरशः विध्वस्त झाल्याची परिस्थिती आहे. पूर्णतः सगळंच वाहून गेलं. सरकारनं सगळं मदत करायला पाहिजे आमचं. आम्ही सरकार काय चांगलं नाही बघा. आमचं मदत केलं तर बरं आहे. गरीब गोरला धरला पाहिजे त्यांना हातामध्ये. कोण असो, मोदी असो, ना फडणवीस असो, ना कोण असो, आम्हाला मदत पाहिजे. आमचं सगळं उद्ध्वस्त झालंय. नदीच्या काठीची जमीन आहे आमची. एवढी मोठी जमीन सगळे निघून गेले. 32-30 एकर जमीन आमची सगळं वाटोळ झालेलं आहे बघा. 17-18 जमीन सगळं वाटून गेलंय. फडणवीस साहेबांना काय करतोय करू दे, आणि मोद्यानं काय करतोय करू द्या. कुठला मोदी कुठला फडणवीस आमचा असलं मोठं निघून गेलं, आम्हाला घेऊन कशाला काय करायचं सांगा. आम्ही सगळं उद्ध्वस्त झालेला. आम्हाला जेवण जाय ना, आम्ही रात नाही दिवस कष्ट केलेली माणसं आहोत शेतामध्ये. आम्हाला काय करायला नाही साहेब. फडणवीस साहेब आणि मोदी काय करतोय ते करू दे. आम्हाला एवढं मोठं आमचं नुकसान झालेलं आहे. आम्ही अन्न खाल्लं ना, पाणी खाल्लं ना, रात नाही त्याचं राबलेलं साहेब. फडणवीस साहेब काय करेल ते करेल, मोदी काय करेल ते करेल बघा. आमचं काय राहिलं नाही. आमचं सगळी मातीने माती वाहून गेली शेतामधून. 17-18 एकर जमीन आहे नदीच्या काठीची. आम्ही काय खायचं, कसं राहायचं, आम्हाला काय नाही. उद्या दिवस दिवाळीचा सण आला, कसं आम्हाला काय कुठं लेकरं आमचे शिक्षण काही शिकले ते बरं. आमच्या लेकराला शाळा शिकून एवढं हे करून नोकऱ्या नाही त्या काय नाही. आम्ही कशानं खायचं, कसं राहायचं सांगा साहेब तुम्ही. आम्हाला बघतोय आपण हा आक्रोश आहे या भगिनींचा. आपल्यासोबत आणखीन काही शेतकरी महिला आहेत. काय सांगाल, जेवढं मेहनतीनं पिकवलं होतं काहीच उरलं नाही आता. उरलं नाही त्यामध्ये साहेब, सगळं निघून गेलंय. उद्या आधीच निघा एक मुलगा लग्नाचा आहे. काय करेल तिथे सरकारला आम्ही हक्कान भांडून शिवा देऊ. सरकारला 4-5 शिवा बी देऊ शकतो आम्ही. का तर आमचं सगळं वाटोळं झालंय साहेब. तुम्ही आमची देखभाल करा. उद्याच्याला दिवाळी आली, माझ्या लेकी बाळा आल्या त्या घरी राहायला. आता दिवाळीचा सण कसं करायचं. तुम्हाला शिवा देऊ वाटलंय साहेब. आम्हाला काय करतील ते करतील, तुम्ही करा बघा. कुठं असेल तिथं तुम्ही का गादीवर बसून राहता. आम्ही रातना दिवस कष्ट केलेला रानात. तुम्हाला इथलं रानामाळातलं काय कळत नाही. आम्ही कष्ट केला म्हणून आम्हाला कळकळ वाटाले. तुम्ही टीव्ही मध्ये बघून बघता सगळं दिसतंय साहेब. तुम्हाला साजरा कसा करणार आता दिवाळीचा साजरा. दिवाळी आणि पिवाळी काय कुठली आम्हाला काय कळे नाही बघा. कवा दिवाळी आणि कवा दसरा झाला ते पण समजलं नाही आम्हाला. पुरामध्येच आहो आम्ही. चौकुंड पाणी आणि शेतपुरामध्ये गुरं डोर. कुठली दिवाळी नाही, दसरा नाही, काय नाही. कसं करायचं सांगा साहेब. आमचं काय सुद्धा उरलं नाही. आम्हाला काय बी दिलं नाही. आमच्यातली ताकदच निघून गेली. का करेल ते करेल साहेब करेल बघा. एकनाथ भाऊ फडणवीस दादा आणि काय म्हणते ते मोदी सरकार लय मोठे म्हणते ते. आम्हाला मोदी सरकार मदत पाठवायला पाहिजे. आमच्या नंदूर सोलापूर जिल्ह्याला आमच्या मदत केलं पाहिजे. मग तरच आम्ही सरकार मानणार, नाही तर मानणार नाही. आम्ही कुणाला मतदान बी करणार नाही, कुणाला जवळ पण येऊ देणार नाही आम्ही. आता कोण सरकार बी आमचं म्हणणार नाही. आम्ही शेतकरी, आम्ही मरू वाचू जगू. कुठला सरकार नाही आम्हाला, कोण नाही. कोण आमचा वाली नाही, कोण देखभाल करणार नाही. कोण सरकारला मानतो. आम्ही अजित भाऊला मानत नव्ह, एकनाथ शिंदे भाऊला मानत नव्ह. आणि काय सगळे भाऊच आहेत. तुम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत. मात्र या लाडक्या बहिणीच्या डोळ्यामध्ये आता पाणी आहे. लाडक्या बहिणीचे पाणी त्यांनी पुसायला पाहिजे. आमचे मानणं पूर्ण करायला पाहिजे, तर आम्ही भाऊ म्हणणार.
तर भाऊ म्हणणार नाही आम्ही बघ का साक्षर आम्हाला बोलाही नाही काय करेल ते करेल साहेब करेल बघा बघा हे पाणी आहे काय बघा शेतामध्ये कसं पीक करायचं उद्या कुळव कसं मारायचं गहू पेरायचं कसं ज्वारी पेरायचं कसं खायचं काय आताच जाऊ द्या कोण पीठ देते कोण मीठ देते ती बी आम्हाला कुठलंही नाही हो का मदत बसला आम्ही इकडं आणि पाण्यामध्ये आहे ते आमच्या घरातले ज्वारी बी सगळे भिजून गेलेले सगळे पुरामध्ये गेले शेतामध्ये ठेवलं होतं सगळं आम्ही काय काय वाहून गेले काय काय गेले ज्वारी घरातलं गेले गहू गेले कपडे गेले भांडे गेले काय सांगायचं संसार काय असते घरात संसारात सगळं वाहून गेलं साहेब. संसारात कायच उरलं नाही आमच्या हो का आता बघा ती शेती बघा कसं झालंय तिकडं सगळं वाहून गेले सगळं शेड पण पडून गेले वस्त्यावर आहे त्या. शेड मध्ये सगळं शेड आहे ती शेड होती गेली ते शेडमध्ये दोन चार सगळं काय काय वाहून गेले काय हेच खात भांडी कुंडी आलं गेलं सामान संसारात सगळं- डराम हे असलं गेलं सगळं हे 3-4 हे होती की पुन्हा कसं उभं करायचं संसार सरकार साहेबांना उभा करायला पाहिजे सरकार मोदी आहे का नाही फडणवीस आहे का नाही सगळ्यांनी त्यांनी करायला पाहिजे गरीब वर्गाला सगळं मदत करायला पाहिजे साहेब आम्हाला का नाही मदत केलं तर सरकार म्हणणार हो आम्ही गरीब वर्ग काय करायचं काय सोडायचं सगळं आमचं शेती सगळं देऊन गेलंय साहेब आम्ही कसं करायचं काय करायचं हे शेताचं बघाव का पोटाचं बघाव आता का कारण पर्सनाचं बघाव काय करायचं सांगा लागलेली भूक उडून चालली आहे काय खावं दात बी नाही ती नीट खायला गपा 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 काम करावं काय तर करावं म्हणलं तर मग त्या लेकर कवा येते ती कुठे गेली ती हेच वाट बघत बसावं आम्ही लेकराची तोंड वाळून चालली ती एवढं मोठं पीक पैसे गाठलं एवढं मोठं हे केलं काय करायचं डोक्याला हात लावून बसते ती लेकर आमची कोणाला सांगायचं आता आम्ही किती खर्च केला होता या सगळ्या शेतासाठी किती पोराला माहिती आता आम्हाला काय माहितीये हा. पोरच काय झालं म्हणले की तुला काय करायचं म्हणते ती माझं त्यांनाच माहितीये मला काय माहितीये मी घरात बसते हं आता आमचा जीव तुळतुळच होते की नुसता नक्कीच आपण बघू शकतोय की ही उद्ध्वस्त झालेली शेती आहे आणि हे उद्विग्न झालेले शेतकरी आहेत खरं तर घरातल्या कर्त्या पुरुषाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे मात्र तो त्याचं पाणी जे आहे ते बाहेर नाही काढू शकत कारण पूर्ण कुटुंबाला त्याला सावरायचं असतं ज्या पद्धतीनं त्या कर्त्या पुरुषाला कुटुंबाला सावरायचं असतं त्याच पद्धतीनं या राज्याला सुद्धा या राज्याच्या कर्त्या पुरुषानं सावरावं अशा पद्धतीची आर्त हाक इकडच्या त्यांच्या लाडक्या बहिणी ज्या शेतकरी बहिणी आहेत त्या या राज्य सरकारला देत आहेत खरं तर ज्या पद्धतीचं पॅकेज सध्या जाहीर केलं गेलेलं आहे त्यामधून आमचं काहीही होणार नाही त्यामुळे शेतकरी राजाकडं ज्या पद्धतीची मदत पंजाबमध्ये त्या सरकारनं जाहीर केलेली आहे किंबहुना त्यापेक्षाही जास्त विदारक परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये सध्या आहे तशीच मदत या शेतकऱ्यालाही मिळावी अशीच अपेक्षा या संपूर्ण महाराष्ट्रामधल्या जनतेच्या मनातून निर्माण होते त्यामुळे आता पाहायला लागणार आहे जो पॅकेज या ठिकाणी जाहीर झालेला आहे त्याच्याही पुढे जाऊन सरकार आणखी काही जाहीर करतं का आणि या शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालतं का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे त्यावरचं नारायण घंटेचा विश्वभूषण लिमाय साम टीव्ही न्यूज दक्षिण सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।